Hello friend, today we are going to discuss energy flow in an ecosystem, standard 9, science and technology part 2nd. In previous lecture, we already discussed about food chain and food web. Today we discuss that is energy pyramid. Energy pyramid म्हणजे काय? ऊर्जेचा मनोरा. Energy pyramid is a diagram which shows the energy level of different trophic levels. That is, energy pyramid is a diagrammatic representation showing how the energy travels up in food chain through the different trophic levels. Let us consider trophic level. आता ट्रॉपिक लेवल म्हणजे काय तर पोषण पातळी. Each level of food chain is called a trophic level. म्हणजे काय? अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असे म्हणतात. आणि या पोषण पातळ्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रज्ञाने केला? द सायंटिस्ट लिंडमन इन 1942 स्टडीड फूड चेन अँड फ्लो ऑफ एनर्जी थ्रू इट. द सायंटिस्ट चार्ल्स एल्टन इन द इयर 1927 फर्स्ट प्रपोज द कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड. या दोन्ही शास्त्रज्ञांनी काय केलं की सर्वात प्रथम पोषण पातळीच्या साहाय्याने अभ्यास केला आणि कशा पद्धतीने जी एनर्जी फ्लो आहे की एका पोषण पातळीमधून दुसऱ्या पोषण पातळीमध्ये होतो याच्याविषयी माहिती सांगितली. आता पहा, वी ऑब्झर्व द डायग्रॅम दॅट इज ट्रॉपिक लेवल. या ट्रॉपिक लेवलच्या एनर्जी पिरॅमिडच्या साहाय्याने जर आपण ती डायग्रॅम ऑब्झर्व केली तर आपल्या असं लक्षात येईल की फर्स्ट जो याच्यामध्ये दाखवलेला आहे की बेस जो आहे तो प्रायमरी प्रोड्युसर्स आपल्याला दिसतात, त्यानंतर कंझ्युमर्स, त्यानंतर दुसरे सेकंडरी कंझ्युमर्स, थर्ड कंझ्युमर्स. बेस जर पाहिला तर याचा ब्रॉड आहे आणि वरचा जो भाग आहे तो निमुळता होत गेलेला आहे. म्हणजे या ट्रॉपिक लेवलची डायग्रॅम ऑब्झर्व केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं आहे की खालचे जे ऑर्गॅनिझम्स असणारे फर्स्ट पोषण पातळीवरती त्यांची संख्या ही जास्त आहे आणि टॉपमोस्टला दॅट इज द टेपरिंग टुवर्ड्स अप. म्हणजे हा जी पिरॅमिड आहे एनर्जी पिरॅमिड हा त्या ठिकाणी निमुळता होत गेलेला आहे. द फर्स्ट ट्रॉपिक लेवल इज फॉर्म अ प्रोड्युसर while second tropic level is form a herbivores. Then third tropic level is form a carnivores and then the apex carnivores forms a fourth tropic level. या ट्रॉपिक लेवलमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात सुरुवातीला कोण आहेत? प्रोड्युसर्स, उत्पादक. ते पहिल्या पोषण पातळीमध्ये येतात. त्यानंतर कोण येतात? शाकाहारी प्राणी येतात सेकंड. थर्डमध्ये कोण येतात? कार्निव्होर्स, मांसाहारी प्राणी. त्याच्यानंतर अपेक्स कार्निव्होर्स. अशा पद्धतीने या पोषण पातळी आपल्याला पाहायला मिळते. परंतु तुम्ही जर टेक्स्टबुकमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला प्रोड्युसर्स जे दाखवलेत त्यांना फर्स्ट एनर्जी लेवल किंवा त्याच्यामध्ये पहिली पोषण पातळी दाखवलेली नाही. तर आपल्याला माहिती आहे की वनस्पतीसुद्धा काय आहेत की त्यांचंसुद्धा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचंसुद्धा पोषण होतं म्हणजे त्या कुठे यायला पाहिजेत? पहिल्या पोषण पातळीमध्ये यायला पाहिजेत. ओके, दॅट इज द प्रोड्युसर्स आर प्रेझेंट इन फर्स्ट एनर्जी दॅट इज द ट्रॉपिक लेवल. म्हणजे या एनर्जी पिरॅमिडमध्ये कुठे यायला पाहिजे? फर्स्ट ट्रॉपिक लेवलमध्ये यायला पाहिजे. यू अंडरस्टँड? म्हणजे तुम्ही ते लक्षामध्ये घ्या, डायग्राममध्ये ती तेवढी तुम्ही दुरुस्ती करून घ्या. सो the first tropic level is form a producers while second tropic level form a herbivores. Then the third tropic level is form a carnivores and the apex carnivores त्याच्यामध्ये omnivores सुद्धा येऊ शकतात form a fourth tropic level. in tropic level मध्ये काय होतं? the amount of matter and energy gradually decrease फ्रॉम प्रोड्युसर्स टू टॉप कंझ्युमर्स. तर आता पहा, या डायग्रॅममध्ये आपण पाहिलं की दुसरी डायग्रॅम याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यू ऑब्झर्व केअरफुली. काय होतं आहे की अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीज फ्रॉम प्रोड्युसर्स टू टॉप कंझ्युमर्स. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या ठिकाणी
दॅट इज द डिफरंट रिजन्स हॅविंग डिफरंट फूड चेन्स. वेगवेगळ्या ठिकाणी काय असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या फूड चेन्स आपल्याला पाहायला मिळतात. ही जी फूड चेन आहे, ऑब्झर्व दॅट इज अ एनर्जी पिरॅमिड इन अन ॲक्वेटिक इकोसिस्टीम. ॲक्वेटिक इकोसिस्टीममध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर बेसला जसं पहिली आपण एनर्जी पिरॅमिडची जी टॉपिक लेवलची डायग्रॅम पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, प्लांट्स. इथे सुद्धा प्लांट्स परंतु फायटो प्लॅन्क्टॉन्स असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर झू प्लॅन्क्टॉन्स, देन फिशेस अँड ऑमनिवर्सचं एक्झाम्पल दिलं आहे ह्युमन. तर असे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात या एनर्जी पिरॅमिडमध्ये. वेन ऑर्गॅनिझम फीड्स अपॉन इच अदर, इट इज द एनर्जी विच ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द अनादर. म्हणजे काय होतं की आपल्याला माहिती आहे, जीवो जीवस्य जीवनम. प्रत्येक सजीव हा दुसऱ्या सजीवावर अन्नासाठी अवलंबून असतो. म्हणजे तो काय करतो की दुसऱ्या सजीवाचा अन्न म्हणून उपयोग करतो. आणि याच्यामध्ये जे आहे की ज्या वेळेला तो दुसऱ्या सजीवांचा अन्न म्हणून उपयोग करत असतो, दुसऱ्या सजीवाकडून जी एनर्जी त्याला मिळते, सगळीच्या सगळी एनर्जी त्या पुढच्या लेवलमध्ये जात नाही. वाय? वी नो दॅट बट all the energy is not passed to the next level because some energy is used up for different life processes. त्याच्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करण्यासाठी काही एनर्जीचा उपयोग होतो. विच आर दिस लाईफ प्रोसेसेस? फॉर एक्झाम्पल ग्रोथ असेल, रेस्पिरेशन असेल, मुवमेंट असेल अँड एनी अदर लाईफ प्रोसेसेस. सम एनर्जी इज ऑल्सो लॉस्ट ॲज हीट टू द सराउंडिंग. ओनली सम अमाऊंट ऑफ, मग किती साधारणपणे, तर अबाउट 10% एनर्जी प्रपोर्शन, म्हणजे एनर्जीचं जी आहे प्रपोर्शन इज गिव्हन टू द नेक्स्ट ट्रॉपिक लेवल्स. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर या पिरॅमिडमध्ये दोन्ही डायग्रॅममध्ये असं ऑब्झर्व केलं असेल की सगळीच्या सगळी एनर्जी मात्र या पुढच्या ट्रॉपिक लेवलमध्ये आपल्याला जाताना दिसत नाही. आणखी तुम्ही जर ऑब्झर्वेशन एक केलं की ट्रॉपिक लेवलमध्ये बेस जो आहे तो ऑल प्रोड्युसर्स किंवा ग्रीन प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. वरचा भाग कमी होत गेला आहे. दॅट इज प्रोड्युसर्स आर मोर दॅन द हर्बीहोर्स, हर्बीहोर्स आर मोर दॅन द कार्निहोर्स. म्हणजे याच्यामध्ये संख्या जी आहे ती टॉप मोस्टला जाताना कमी कमी होत गेलेली आहे. जर काय होईल जर प्रोड्युसरची संख्या कमी झाली आणि हर्बीहोर्सची वाढली तर या सगळ्या हर्बीहोर्सला अन्न मिळेलच असं नाही. म्हणजे त्यांचा अन्नाचा तुटवडा त्या ठिकाणी भासू शकतो. एनर्जी लेवल गो टू डिक्रीजिंग. एनर्जी जी आहे एंटरिंग इन पर्टिक्युलर ट्रॉपिक लेवलमध्ये आपल्याला डिक्रीज होताना याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीने या एनर्जी लेवल जी आहे कशा पद्धतीने एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये जाते ते आपल्याला पाहायला मिळते. देन द नेक्स्ट टॉपिक इज द बायोजिओकेमिकल सायकल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बायोजिओकेमिकल सायकल? याला म्हणतात जैव भू रासायनिक चक्र. फर्स्ट अंडरस्टँड द डेफिनेशन. द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स within an ecosystem is called biogeochemical cycle. तर पोषणद्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला काय म्हटलं जातं? जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात. आता याच्यामध्ये जे आहे की दिस बायोजिओकेमिकल सायकल्स प्रोव्हाइड्स डिफरंट टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स to all living organisms for their growth and development. म्हणजेच हे जे जैवभू रासायनिक चक्र आहे हे काय करतात की जे सर्व सजीव सृष्टी आहे किंवा सजीव आहेत यांना वेगवेगळ्या प्रकारचं न्यूट्रिएंट्स पुरवण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असतात. मग याचे जे आहेत की आपल्याला देर आर 2 टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल इन इकोसिस्टीम. फर्स्ट इज द गॅसियस सायकल अँड सेकंड इज द सेडिमेंटरी सायकल. याचे 2 टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे वायुचक्र आणि दुसरं अवसादन भूचक्र. लेट अस ऑब्झर्व द बायोजिओकेमिकल सायकल. याच्यामध्ये काय होतं आहे? द न्यूट्रिएंट्स आर द नेसेसरी फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स
are continuously transferred from abiotic to biotic factors and abiotic to biotic factors. This biogeochemical cycle operates to the medium of the biosphere, which is formed by the lithosphere, hydrosphere and atmosphere. आपण याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तर याच्यामध्ये बायोजिओकेमिकल सायकल जे आहे की याच्यामध्ये ऑपरेट्स किंवा याच्यामध्ये जे आहे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये की वातावरणात जलावरण आणि वातावरण यांच्यामध्ये आंतरक्रिया होताना दिसते. वातावरण आणि पर्यावरण यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक प्रकारे आंतरक्रिया होताना दिसते. त्याच पद्धतीने जलावरण, वातावरण, पर्यावरण व शिलावरण यांची जीवावरणाशी होणारी आंतरक्रियासुद्धा आपल्याला या जैव भूरासायनिक चक्रामध्ये दिसून येते. द सायक्लिंग ऑफ केमिकल, geological and biological sources of nutrients is a complex process and it is completely depends upon the transfer of energy level in ecosystem. इकोसिस्टीममध्ये आपल्याला याच्यामध्ये आंतरक्रिया होतानाही दिसून येते. मग याचे आपण आता पाहिलेत की आपल्याला 2 टाईप पाहायला मिळतात की वायुचक्र आणि अवसादन भूचक्र. दॅट इज द गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. सो व्हॉट इज द गॅसियस सायकल किंवा ते कुठे प्रेझेंट असतात? द गॅसियस सायकल इज फाउंड इन द अर्थ ॲटमॉस्फिअर अँड सेडिमेंटरी सायकल, द सेडिमेंटरी सायकल इज फाउंड इन सॉईल. सॉईल म्हणजे नावच त्याचं आहे अवसादन किंवा भूचक्र जे आहे की मुख्य अजैविक पोषणद्रव्यांचे संचयन हे जे आहे की पृथ्वीवरील मृदा म्हणजे माती आणि अवसाद किंवा अवसादी खडकामध्ये आढळते. त्यावरूनच त्याचं नाव अवसादन चक्र असं सुद्धा आपण त्याला म्हणतो किंवा आपल्याला सांगता येईल. इन गॅसियस सायकल इन्क्लुडेड्स नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन अँड वॉटर व्हेपर सायकल्स. की याच्यामध्ये वायुचक्रामध्ये कशाचा समावेश होतो? नायट्रोजन गॅस असेल, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प याचा सुद्धा समावेश होतो. अँड इन सेडिमेंटरी सायकल इट इन्क्लूड्स सॉईल कंपोनंट्स लाईक आयर्न, कॅल्शियम अँड फॉस्फरस. तर अवसादन किंवा भूचक्रामध्ये आयर्न म्हणजेच लोह आपण त्याला म्हणतो, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा सुद्धा समावेश होतो. तर आणखी एक आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल, आपण जर या दोघांचं कंपॅरिझन केलं गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल, तर ॲज कम्पेअर टू द सेडिमेंटरी सायकल द गॅसियस सायकल जे आहे तर इट इज फास्ट. म्हणजे याच्यामध्ये जे आहे की अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र हे वेगाने काय होत असते? घडत असते. हे सुद्धा आपल्याला याच्याविषयी माहिती सांगता येईल. तर अशा पद्धतीने जैवभू रासायनिक चक्र यांच्यामध्ये कशा पद्धतीने जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये त्या ठिकाणी आंतरक्रिया होते आणि याच्यामध्ये जी पोषणद्रव्य आवश्यक असतात की सजीवांना ती त्याच्यामधून मिळत असतात आणि म्हणूनच की पोषणद्रव्याच्या या परिसंस्थेतील जो चक्रीय क्रम असतो त्याला काय म्हणतात? बायोजिओकेमिकल सायकल. जो नेक्स्ट भाग आहे की आणखी आपल्याला कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल आपण पाहणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत.